रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ते पूर्ण झाल्यानंतर भीमा नदीला पाणी सोडणं बंद होण्याची भीती आहे. भीमा नदीतील पाण्यावर दोन्ही तीरांवरील शेती, सिंचन, गावगावच्या लोकांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. नदीवर ठिकठिकाणी मोठे बॅरेजेस उभारणं अत्यंत गरजेचं असून काही ठिकाणी सर्वे सुद्धा झालेले आहेत. वेळीच सर्वांनी याचे गांभीर्य ओळखून उठाव केला नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. यासाठी आपण स्वतः राजकीय जोडे बाजूला ठेवून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं कल्याणराव काळे यांनी म्हटलंय. भीमा नदीवर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टरवरील ऊस आणि फळबागा धोक्यात येतील. तीर्थक्षेत्र पंढरपुरात दररोज हजारो भाविक येतात. त्यांच्यासाठीही नदी पात्रात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. नदी सातत्यानं प्रवाही जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या बॅरेजेस शिवाय पर्याय नाही. सध्या माहितीचं सरकार चांगलं लोकोपयोगी निर्णय घेऊन काम करते. बॅरेजेसचा निर्णय घेऊन तो शासनानं अंमलात आणावा अशी मागणी कल्याणराव काळे यांनी केली आहे. नमस्कार. सोलापूर जिल्ह्याची आता जी समांतर जलवाहिनी पिण्याच्या पाण्यासाठी आता 1-2-3 महिन्यात चालू होणार आहे असं मला समजतंय. आणि त्यासाठी गेले कित्येक वर्ष सातत्यानं आम्ही सगळे राजकीय पुढारी आम्ही नदीवरील बॅरेजेस होण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. आता धोका आम्हाला असा वाटायला लागला की सोलापूर जिल्ह्याला समांतर जलवाहिनी चालू झाली तर उद्या नदीला जे रोटेशन पिण्याच्या पाण्यासाठी सुटतात ते नदीचे पिण्याच्या पाण्याचे रोटेशन कमी होण्याची भीती आहे. आणि त्याच्यामुळं परत आम्हाला नदीकाठच्या लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न आमच्या समोर यायला लागलेला आहे. आणि आज आपण बघतोय, आपण सुज्ञ शेतकरी आहे, आपण सगळे आतापर्यंत आपण नदी काठावर आपण बागायतदार आहे, सगळे आहे, सगळे पिकं नदीच्या बाजूने आसपास आहेत. कुणाकुणा पाईपलाईन डबल आहेत, 3-3 पाईपलाईन नदीवर केलेल्या आहेत. 10-10, 20-20 किलोमीटर पाणी नदीवरून नेलेलं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकाचा मोबदला, पीक चांगल्या पद्धतीनं आपण आणण्याची जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. पण उद्या समांतर पाईपलाईन झाली, नदीची पूर्ण झाली आणि सोलापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न समांतर पाईपलाईनमुळे त्यांचा मार्गी लागला तर मग नदीचं पाणी आपल्याला नदीचं रोटेशन आहे ते नदीचं रोटेशन सुटणार नाही असे एक धोका आम्हाला निर्माण झाला असल्यामुळं हा प्रश्न आम्ही गेल्या सातत्याने 4-5 वर्षापासून आम्ही याचा उठाव करत आलेलो आहे. आता मात्र आम्हाला आपण सगळे राजकीय नेते मंडळींनी सगळ्यांनी आपलं राजकीय जोडं सगळे बाजूला ठेवणं गरजेचं राहणार आहे. आणि कुठल्या पक्षाचा ती न बघता सगळे लोकप्रतिनिधी असतील, सगळे कारखान्याचे चेअरमन असतील, त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येणं आपल्याला गरजेचं राहणार आहे. कारण नदीवर बॅरेजेस होणं हे गरजेचं आहे. कारण आज आपण बघतोय मागच्या 2-3 वर्षापासून की उजनी धरण मागच्या 2 वर्षापासून 110% उजनी धरण भरतंय. आता गेल्या वर्षीचा जर आपण बघितला अनुभव तर पाऊस चांगला पडला, उजनी धरणाजवळ 110% TMC 110 TMC पाणी तिथं साठा मुबलक पाणी साठा झाला, 100% धरण भरलं. आणि वाईट एवढं वाटतं आपल्याला की आता 4 महिन्यात पहिलं नदीचं 100% पाणी धरण भरल्यानंतर पहिले 2 वर्ष आपल्याला निवांत झोप लागायची आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी 2 वर्ष आपल्या पिकाला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने मिळायचं. पण ह्या वर्षी जर आपलं चित्र डोळ्यासमोर ठेवलं आणि लक्षात आलं की मागच्या वर्षी धरण 100% भरून सुद्धा एप्रिल एंडला धरण मायनसमध्ये चाललेलं आहे. आणि ह्याची अडचण आपल्याला आता समोर वाटायला लागलेली आहे. आणि उद्या जर समांतर पाईपलाईन झाली आणि उद्या आपल्या नदीचं पाणी जर सुटायचं बंद झालं
तर एका बाजूला उपसा वाढलेला आहे, तो उपसा वाढणार आहे, ती चक्र चालत राहणार आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही. कारण आता 4 महिन्याची नदी उद्या 3 महिन्यावर येईल, 3 महिन्यामध्ये मायनस आलं, उद्या पाऊस नाहीच जास्त पडला, पाऊसमान नाही चांगलं झालं तर उद्या मात्र धरण जर नाही 100% भरलं तर उद्या आपल्या भागातलं वाळवंट खूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आता आणि उद्या परत समांतर पाईपलाईन चालू झाल्यावर तर नदीला पाणी सुटण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि त्यासाठी मला सातत्यानं आमची सर्वांची मागणी राहते की आता आपल्याला नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला उजनीच्या डाव्या आणि उजव्या फाट्याला बागायत क्षेत्र वाढलेलं आहे, फाटे जवळजवळ महिना 2-2 महिने फाटे चालायला लागले, सिंचन योजना चांगल्या पद्धतीने चालायला लागले, बागायत त्या बाजूला झालेला आहे. त्याबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही. फक्त राजकीय नेते मंडळींनी सगळ्यांनी माझी एवढीच मागणी राहणार आहे, आमच्या सर्वांचीच राहणार आहे की आपल्याला नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं राहणार आहे. नदीवर बॅरेजेस झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ त्या नदीकाठ नुसतं बागायतच नाही तर बऱ्यापैकी ग्रामपंचायतची वॉटर सप्लाय नदीवर आहे, बऱ्यापैकी आपले मोठे शहर आहे, पंढरपूर शहर असेल, मंगळवेढा शहर असेल, असे सांगोला शहर असेल, अशा एवढ्या मोठ्या शहराला सुद्धा नदीवरून वॉटर सप्लायच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय. आणि मग हिने जायचं कुठं हा प्रश्न आपल्या समोर उद्भवण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी माझी प्रामाणिक इच्छा आहे, माझं कुठलीही राजकीय हे नसताना आम्ही सर्व कारखान्याचे चेअरमन आणि सगळे आमदार लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांच्या समोर आणि आपले जे जलसिंचन योजनेचे मंत्री विखे पाटील साहेब असतील, त्यांना सगळ्यांना आपल्याला सर्वांना मिळून जाऊन भेटणं गरजेचं राहील. आणि जेणेकरून आपल्याला समांतर पाईपलाईन चालू झाल्यावर या वर्षी आपल्याला कमी बॅरेजेस चालू होणं गरजेचं राहणार आहे. कारण एका बाजूला महायुतीचं सरकार आहे आणि एवढी कामं चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार करायला लागलेलं आहे आणि त्यातून हे सुद्धा काम आपलं प्राधान्यानं झालं पाहिजे. तसा शब्द आम्हाला राज्याच्या नेते मंडळींनी सगळ्यांनी इलेक्शनच्या अगोदर आम्ही प्रत्येक वेळी ज्या वेळेस नेते मंडळीची गाठीभेटी होतात, शेतकरी मेळावे आम्ही घेतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही हा पाण्याचा विषय आणि बॅरेजेसचा विषय मागण्याचा प्रामाणिकपणानं आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मग आता आपल्याला सोलापूरला समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर मात्र आपल्याला नदीला पाणी कमी प्रमाणात सुटणार आहे आणि त्यासाठी पाऊस भरपूर पडतोय. आज आपण बघतोय जवळजवळ आता थंडीचे दिवस निघूनच गेला, आता 2च ऋतू राहिले. पहिले 3 ऋतू असायचे, आता 2च ऋतू राहायला लागले. कारण एक उन्हाळा आणि एक पावसाळा राहिला आणि त्यामुळे उन्हाळ्याचं प्रमाण आता 8 महिने जर आपल्याला उन्हाळ्याला समोर जावं लागत असेल तर एका बाजूला शेतकऱ्याचा सुद्धा विचार या माध्यमातून करणं गरजेचं राहणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे. आणि क्रमप्राप्त प्राधान्यानं अधिकार आमचा नदीवर जास्त राहतोय. कारण सगळ्यात जास्त उजनी धरण होत असताना सगळ्यात जास्त पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पुनर्वसन हे पंढरपूर तालुक्यातल्या लोकांच्या शेतीमध्ये पुनर्वसन जास्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आमची प्राधान्याने मागणी नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला नदीवर वाळवंट होऊन चालणार नाही, नाहीतर आमच्या शेतकऱ्याचं हातोनात नुकसान होणार आहे. जी सोलापूर जिल्ह्यात कारखानदारी असेल, इतर फळबागायत पिकं मोठ्या प्रमाणात जोमानं येतात, त्याच्यावर मात्र हे पाणी जर नाही टायमावर सुटलं तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे नुकसानीला आपल्याला समोर जावं लागेल. त्यासाठी माझी सर्वांना विनंती राहील, नेते मंडळीला सुद्धा विनंती राहणार आहे, तुम्ही सोलापुराचं पाणी समांतर वाहिनी झाली त्याबद्दल आमचं चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण आमची प्रामाणिकपणाने इच्छा एवढीच राहणार आहे की नदीवर बॅरेजेसचं काम ताबडतोब तुम्ही चालू करा, जेणेकरून पाऊस काळात जेवढं पाणी नदीला येतंय आणि ते पाणी जर आम्हाला अडवून आम्हाला ते पाणी आता जवळ 2 महिन्याला एक रोटेशन नदीला सुटतं आणि मग ते बॅरेजेस झाले तर आम्हाला ते पाणी